नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र कोणतं आहे। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। यशवंतराव चव्हाण बघा यांचं आत्मचरित्र या ठिकाणी कृष्णा काठे त्यांचं आत्मचरित्र आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात। बघा, हा प्रश्न बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक बघा या ठिकाणी लॉर्ड मेयो यांना म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, थोर समाजसेवक बाबा आमटे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे। बघा, याचं योग्य उत्तर काय असेल, थोर समाजसेवक बाबा आमटे बघा यांचं पूर्ण नाव या ठिकाणी मुरलीधर देवीदास आमटे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं होतं, दर्पण। मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र बघा दर्पण कोणी काढले होते, तर याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेमधलं पहिले बघा वर्तमानपत्र बघा त्यांनी सुरू केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलंय, मुंबई येथील पहिली कापड गिरणी मुंबई येथील बघा पहिली कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मुंबई येथील बघा पहिली कापड गिरणी सन 1851 बघा या वर्षी सुरू झाली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलंय, पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात। आता पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात, बघा सर्वांचं योग्य उत्तर लगा पहा, गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रशासकीय बघा प्रमुख असतात, गट विकास अधिकारी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं, लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात। बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। लोकसभा आणि राज्यसभा यांच्या बघा संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान या ठिकाणी लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी भूषवतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, संयुक्त राष्ट्र संघटना संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे काय, युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन युनोची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे। संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना केव्हा झाली होती, 24 ऑक्टोबर सन 1945 या ठिकाणी युनोची स्थापना झालेली आहे, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झालेली आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 या ठिकाणी बघा काय विचारलाय, सतीची चाल बंद करणारा भारतामधला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता। बघा, सतीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण होता। बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी पहा सतीची बघा चाल बंद करणारा पहिला या ठिकाणी ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय, अमृतानुभव या ग्रंथाची बघा अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, अमृतानुभव बघा हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला देश आहे।
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? स्वित्झर्लंड बघा हा देश युरोप या खंडामधला बघा एक महत्त्वपूर्ण देश आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह कोणता आहे? बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो, सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह कोणता ग्रह आहे? मर्क्युरी, शुक्र, पृथ्वी, प्लुटो. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सूर्यमालेमध्ये सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष विचारले हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. प्रकाश वर्ष बघा या ठिकाणी हे अंतर मोजण्याचं एकक आहे. अंतर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतास बघा पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? भारताने आपला पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी केला होता, तर तो अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1974 मध्ये भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी केला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला कालवा आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. इंदिरा गांधी बघा हा कालवा राजस्थान या राज्यामधला तो एक प्रमुख कालवा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? समाज स्वारस्थ. समाज स्वारस्थ या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? समाज स्वारस्थ नावाचं बघा मासिक हे र धो कर्वे. म्हणजे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भाषावार प्रांत रचनेनुसार. भाषावार प्रांत रचनेनुसार खालीलपैकी कोणतं राज्य बघा सर्वात पहिल्यांदा अस्तित्वात आले होते? भाषावार प्रांत रचनेनुसार कोणतं राज्य बघा सर्वात पहिल्यांदा अस्तित्वात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आंध्र प्रदेश बघा या ठिकाणी राज्य अस्तित्वात आले होते. भाषिक आधारावर परीक्षेमध्ये काय प्रश्न असतो? भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश राज्य. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट सेवेला प्रारंभ कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट बघा सेवेला प्रारंभ लॉर्ड डलहौसी बघा यांच्या काळामध्ये हा प्रारंभ झाला होता. लॉर्ड डलहौसी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष खालीलपैकी कोणतं आहे? सविनय कायदेभंग चळवळ. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सन 1920ला कोणती चळवळ होती? सन 1920ला पहा असहकार चळवळ होती. सन 1920 असहकार चळवळ. सन 1932ला काय होतं? सन 1932ला पहा पुणे करार होता. सन 1932. बघा सविनय कायदेभंग चळवळ सन 1930ची या ठिकाणी चळवळ आहे. विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय म्हणजे, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता असेल? गंगा नदीमधला डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, मालदीव या देशाची राजधानी कोणती आहे? मालदीव या देशाची राजधानी कोणती असेल? बघा जकार्ता कशाची राजधानी? जकार्ता. इंडोनेशिया. इंडोनेशिया बघा या देशाची राजधानी जकार्ता आहे. इराणची राजधानी इराणची तेहरान आहे. बघा मालदीवच्या ठिकाणी माले यायला पाहिजे. मालदीवची राजधानी माले आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 27 या ठिकाणी काय विचारलाय? शिवपुरी. शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान पहा मध्य प्रदेश या राज्यामधलं एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्यान आहे. शिवपुरी मध्य प्रदेश या राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ शहर उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये आहे. लखनौ हे शहर गोमती नदीच्या काठावर आहे. गोमती नदी. दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय? मूलताई मध्य प्रदेश. मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मूलताई मध्य प्रदेश बघा या ठिकाणी तापी नदी उगम पावते. अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदी उगम पावते. मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदी ही उगम पावते. विषय क्रमांक पुढचा भाग, कल्पकम. कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू राज्यामधला तो प्रकल्प आहे.
विषय क्रमांक पुढचा सुवर्ण क्रांती विचारली. सुवर्ण क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? सुवर्ण क्रांती पहा विद्यार्थी मित्रांनो, फलोत्पादन. बघा फलोत्पादनामधली जी काही क्रांती असते त्यांना आपण काय म्हणतो? सुवर्ण क्रांती म्हणतो पहा. पीतक्रांती तेलबिया. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? पन्नालाल घोष खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पन्नालाल घोष याचे योग्य उत्तर काय असेल? पन्नालाल घोष बघा या ठिकाणी बासरी वादक होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 33 बघा या ठिकाणी काय विचार? रास दांडिया. रास दांडिया हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य? दांडिया. बघा सर्वांना माहीत आहे रास दांडिया बघा हे लोकनृत्य गुजरात या राज्याचे या ठिकाणी लोकनृत्य आहे. घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं आहे? घुमर बघा हे राजस्थान या राज्याचं लोकनृत्य आहे. विषय क्रमांक पुढचा खजुराहो लेणी भारतामधल्या प्रसिद्ध लेणी आहेत. कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. खजुराहो लेणी बघा भारतामधल्या प्रसिद्ध लेणी मध्य प्रदेश या राज्यामधल्या लेणी आहेत. खजुराहो लेणी मध्य प्रदेश राज्य. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय? गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये असतील? गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. बघा शिमला हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. मसुरी हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड राज्यामध्ये आहे. दार्जिलिंग बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पहा. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात? गंगा नदी म्हणतात पहा. भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हणतात. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी बघा हे पद निर्माण करण्यात आले? याचं उत्तर काय असेल? वॉरन हेस्टिंग बघा यांच्या काळामध्ये जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी ब्राह्मो समाज यांची स्थापना कोणी केली? बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहन राय यांनी बघा ब्राह्मो समाज बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं बघा साप्ताहिक कोणी काढलं होतं? रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं बघा साप्ताहिक दादाभाई नेहरूजी यांनी काढले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे सन 1932 मध्ये पहा. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये सन 1932 मध्ये पुणे करार झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भ्राकरा नांगल हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा या ठिकाणी सर्वांनी करायचंच आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. भ्राकरा नांगल हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? भ्राकरा नांगल हा प्रकल्प सतलज या नदीवरचा या ठिकाणी तो प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी कोणती असेल? ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी नदी कोणती यायला पाहिजे? महानदी ही ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी आहे. महानदी ओरिसा राज्य. विषय क्रमांक पुढचा बघा. कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोरकू बघा ही जमात आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलं? सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मोहनजोदडो संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मोहनजोदडो संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडली होती? योग्य उत्तर काय पाहिजे? मोहनजोदडो संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मॉन्टेगू चेम्सफर्ड सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मॉन्टेगू चेम्सफर्ड बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मॉन्टेगू चेम्सफर्ड सन 1919. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
इंडियन नॅशनल आर्मी. इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर देतो का? इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. प्रश्न क्रमांक पुढचा, मजूर महाजन संघ. मजूर महाजन संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा विद्यार्थी मित्रांनो, मजूर महाजन संघाची स्थापना कोणी केली होती? महात्मा गांधीजी यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड कोणती आहे? बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड कोणती होती? पावनखिंड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? भूतानची राजधानी कोणती असेल? बघा सर्वांनी सांगायचे, भूतानची राजधानी थिम्पू ही भूतानची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, IMEI. IMEI ही संज्ञा कशा संबंधीची संज्ञा आहे? IMEI बघा ही संज्ञा मोबाईल फोन यांच्या संबंधीची या ठिकाणी संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रपिता महात्मा गांधी. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बापू कुटी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बघा बापू कुटी कुठं आहे? सेवाग्राम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शरीराचं तापमान मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? योग्य उत्तर काय असेल? शरीराचं तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर या ठिकाणी हे एकक वापरतात. बॅरोमीटर काय असतो? वातावरणाचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे एकक वापरतात. अन्न पदार्थाची ऊर्जा कॅलरी या एककामध्ये मोजतात. प्रश्न क्रमांक पुढचा, स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोणाला म्हणतो आपण? लॉर्ड रिपन यांना पहा स्थानिक स्वराज्य संस्था जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सेमिनरी हिल्स. सेमिनरी हिल्स हे वन उद्यान महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर येतो का? सेमिनरी हिल्स हे वन उद्यान महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बॉम्ब शोधक पथकामध्ये कोणत्या जातीचे श्वान उपयुक्त ठरतात? बॉम्ब शोधक पथकामध्ये पहा लॅब्राडोर या ठिकाणी या जातीचे श्वान हे उपयुक्त ठरतात. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? हिवाळी अधिवेशन नागपूरला भरते पहा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्राच्या वायव्येस खालीलपैकी कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला कोणतं राज्य असेल? गुजरात राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी केव्हा असतो? आपल्याकडे केव्हा असतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस आपल्याकडे कोणत्या दिवशी असतो? बघा सर्वांचं योग्य उत्तर येतो का? राष्ट्रीय विज्ञान दिवस आपल्याकडे केव्हा असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवली जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.